हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला, सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे मस्त अशा सकाळच्या वातावरणापासून. आणि एखाद्या दिवशी जरी आपला ब्लॉग नाही आला तर बऱ्याच ताई कळकळून विनंती करतात की ताई आम्ही ब्लॉगची वाट पाहतोय, तुम्ही प्लीज ब्लॉग शेअर करत जा. आता छोटा का होईना ब्लॉग शेअर करत जा, पण असं करू नका. म्हणजे काही ताई म्हणतात आम्ही जेवण करताना तुमचे ब्लॉग पाहतो, कुणाचं काय आज ब्लॉग जर नाही पाहिलं तर करमत नाही. म्हणजे अशा भरभराटून कमेंट्स येतात. पण कधी कधी एखाद्या दिवस आमचा तर प्रयत्न 99% असतोच ब्लॉग शेअर करायचा, पण एखाद्या दिवस काही अशी सिच्युएशन येते की शूट घ्यायला जमत नाही, किंवा शूट घ्यायला जर जमलं तर एडिट करायला जमत नाही. तर असे प्रकार थोडेसे होतात. तर एखाद्या दिवस प्लीज समजून घेत जा. आणि काही ताईंना म्हणजे असं वाटतं की बिझनेसकडे वळाल्यापासून ब्लॉगकडे दुर्लक्ष झालंय. तर तसंही म्हणू शकता ताई, थोडं वेळेचा थोडासा कमतरता भासते, बाकी काही नाही. आणि जर राहिला बिझनेसचा प्रश्न तर त्याला आपण प्रॉपर स्टाफ ठेवलेला आहे, थोडासा आम्ही पण लक्ष देतो मधनं अधनं. तर ब्लॉगवर तर फर्स्ट प्रायोरिटी आम्ही देणार आहे ब्लॉगलाच, कारण तिथूनच आम्ही सुरुवात केलेली होती तुमच्या प्रेमाने, सपोर्टने आणि आशीर्वादाने. तर फर्स्ट जे पण काय आहे प्राधान्य प्रायोरिटी सगळी ब्लॉगलाच असणार आहे. पण एखाद्या वेळेस प्लीज समजून घेत जाता येईल की एखाद्या वेळेस मी सांगितलं ना की अशी सिच्युएशन येते की त्यावेळेस एडिटिंगला सुद्धा टाइम मिळत नाही, असा प्रॉब्लेम होतो. तर चला, मस्त सकाळ सकाळ आहे ना ओट्स बनवत आहेत, मसाला ओट्स. जसं की शुगरवरचं औषध आपण ब्लॉगमध्ये 2दा शेअर केलं आणि बऱ्याच ताईंच्या लाईव्हमध्ये सुद्धा कमेंट्स येतात. पुन्हा ब्लॉग खाली पण कमेंट्स येतात की ते तुम्ही सांगितलेल्या शुगरच्या औषधाने बरेचसे शुगरचं, म्हणजे कुणाच्या पप्पांची शुगर कमी झाली, कुणाच्या मम्मीची झाली, कुणाची स्वतःची झाली. तर ते कमेंट आम्ही पिन सुद्धा करतो. ताईंनो, खरंच त्या औषधाने फरक पडतो. तर काल परवाच्या व्हिडिओ खाली मी एक कमेंट असं मला वाचल्यागत झाली की एका ताईंनी म्हटलं होतं की ताई माझ्या पप्पांची शुगर फार कमी झाली तुम्ही सांगितलेल्या औषधामुळं 2 ते 3 महिन्यामध्ये. तर दुसऱ्या ताईंनी विचारलं होतं प्लीज मला सांगा ना कुठलं औषध होतं म्हणून. तर ताई, कडूजिरे म्हणून मिळतात, जिथं आयुर्वेदिक औषधं वगैरे मिळतात, त्याचं वाळवून तुम्हाला पावडर करून ठेवायची आणि सकाळ सकाळ 1 ते 2 चिमूटभर तुम्हाला अनिशापोटी पाण्यामध्ये ती प्यायची भरपूर प्रमाणात. म्हणजे त्यांनी शुगर, माझ्या स्वतः आईची शुगर कमी झालेली आहे आणि हे सगळे औषधं आमच्या आजीचे आहेत. यांनी भरपूर असा फरक पडतो. काही लोकांनी करून सुद्धा पाहिलेलं आहे, तर चांगलं बेनिफिट जाणवतं. तुम्ही ट्राय करून पहा. कडूजिरे तुम्हाला कुठेही आयुर्वेदिक जे औषधं असतात तिथे तुम्हाला मिळून जातील. कडूजिरे द्या म्हणायचं औषधाचे, त्याच्यामध्ये वेगळे भरपूर असे प्रकार आहेत. तर ते नाही, प्रॉपर औषध सापडलं तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट जाणून येणार आहे. आणि एखाद्या वेळेस म्हणजे ते जे औषध आहे ना ते मी माझ्या मम्मीच्या घरी गेल्याच्या नंतर आम्ही दाखवलं पण होतं की कसं असतं ते. एक असं पाल्या टाईप असतात, जिरे म्हटल्यानंतर ते जिरे नसतात, झाडपाल्याचं औषध असतं ते. त्याला वाळवून त्याची व्यवस्थित पावडर करून ठेवायची एका छान अशा काचेच्या बरणीमध्ये आणि रोज सकाळी 1 चिमूट भरती पाण्यामध्ये प्यायची, 1 ते 2 चिमूट भरती. छान असा त्याने फरक पडतोय. म्हणजे आता ज्यांनी घेतलंय त्यांना ट्रस्ट आलाय, विश्वास बसलाय की त्यांची कमी झाली. आणि आयुर्वेदिक औषध आहे, मिळालं तर घेऊन पहा. ज्याला शुगरचा प्रॉब्लेम आहे, ज्यांच्या मम्मीला, आजीला, कुणाला पण, कारण त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही आहे, जास्त काही घ्यायचं नाही, किती केलं तर ते आयुर्वेदिक आहे. पण बऱ्याच लोकांची ताई मी सांगते, शुगर एक असा आजार आहे, अशी बिमारी आहे ना की लोकांना म्हणजे खाता पिता तर येत नाही, पण एखादी जखम जरी झाली ना ती बरी होत नाही. खूप त्रस्त झालेले आहेत लोक. आणि आजकाल लहान मुलांपासून सुद्धा, म्हणजे लहान मुलांना सुद्धा शुगर व्हायला लागलेली आहे. माझी एक मैत्रीण होती अक्षरशः, म्हणजे एक 9-10 वर्षाचीच मुलगी, ती इतकी सुंदर मुलगी, आणि त्या मुलीला इतक्या लहान वयामध्ये शुगर झाली. त्या मुलीला बाहेरचं काही खायचं म्हटलं ना ती आणि इतकी तिची म्हणजे शुगर हाय प्रमाणात होती ना, तिला इन्शुलिन सुद्धा पोटामध्ये घ्यायला लागत होते. मी ज्यावेळेस श्रीनगरमध्ये होते त्यावेळेस समोर असे 2-2 इंजेक्शन तिचे पप्पा तिच्या पोटामध्ये द्यायचे. इतक्या लहान वयामध्ये त्या मुलीला असा त्रास पाहून अक्षरशः म्हणजे इतकं वाईट वाटायचं मला. आणि एक दिवशी माझ्या घरी आली ती आणि आर्यन चिप्स खात होता. आर्यन लहान होता, तर तिने मला मागितले. आता लहान लेकराला मी नाही तरी कसं म्हणून मी तिला मोजून 4च चिप्स दिले. 4 चिप्स दिल्याच्या नंतर त्या मुलीला 10 ते 15 मिनिटात लगेच डोकं दुखायला सुरू झालं आणि लगेच तिला वॉमिटिंग, लगेच उलट्या, म्हणजे इतकी तिची हाय प्रमाणात शुगर होती. आता तिची मम्मी मला म्हणली की ताई दीदी आपने क्यू दिया. तर म्हणलं बाई लहान मुलगी होती, मागितलं म्हणून दिले बाई 4-5 तिला, नाही का, नाहीतरी कसं म्हणायचं. मला थोडंसं हे वाटलं तिने मागितले म्हणून, तरी पण मी तिला 4च दिले. तरी पण पहा, म्हणजे इतकी काही लहान मुलांना सुद्धा हाय प्रमाणात असते. मग ती मुलगी दूध पिऊ शकत नव्हती, फ्रूट खाऊ शकत नव्हती, इतकी तिची शुगर लेवल हाय होती. तर खरंच असं पाहून म्हणजे खरंच ही एक वेगळ्याच प्रकारची, खूप याच्या प्रकारची ही बिमारी आहे. तर लहान मुलांचं तर मला सांगता येत नाही घेऊ शकतात का, मी आजीला विचारून कधीतरी सांगन. पण मोठ्या माणसांना 100%, माझ्या मम्मीची 500 पर्यंत शुगर होती, आता माझ्या मम्मीची म्हणजे जवळजवळ 200 आलेली आहे. म्हणजे इतकं प्रमाण कमी झालेलं आहे.
तर नक्की ज्याला मिळेल ना त्यांनी प्लीज कळकळून विनंती आहे की तुम्ही घेऊन पहा, कारण आपल्या बऱ्याच सबस्क्रायबर फॅमिलीमध्ये बऱ्याच लोकांचं कमी झालंय, त्यांचं स्वतःचं असं म्हणणं आहे, ते कमेंट सुद्धा करतात. तुम्ही आपले मागचे व्हिडिओ पण पहा, व्हिडिओ खाली कमेंट सुद्धा पहा. आणि दुसरी एक गोष्ट की काल परवाच्या लाईव्ह मध्ये सुद्धा एका ताईंनी सांगितलं की ताई तुम्ही जे सांगितलं होतं PCODचं त्याच्यानंतर मला ते मी फॉलो केलं आणि मला प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली. तर असं आतापर्यंत ना ताई 3 जणींना झालंय की आम्ही म्हणजे सिंपल स्वातीला आलेले एक्सपिरियन्स, कारण स्वातीला पण PCODचा प्रॉब्लेम होता आणि ते क्लिअर करण्यासाठी आम्ही काय काय केलं, प्रेग्नन्सी कन्सिव्ह करण्यासाठी तिने काय काय हे केलं, तर ते आम्ही थोडासा आमचा थोडक्यात प्रयोग शेअर केला. तर आतापर्यंत 3 ताईंनी असं म्हणजे आम्हाला कमेंट करून सांगितलंय, कमेंट्स केल्यात की ताई तुम्ही सांगितलेलं जे तिथले आसन किंवा मग तुम्ही सांगितलेले जे प्रिकॉशन्स ते थोडंसं आम्ही फॉलो केलं आणि प्रेग्नन्सी आम्हाला कन्सिव्ह झाली. तर खरंच असं ऐकल्याच्या नंतर ना खूप बरं वाटतं. काल लाईव्ह मध्ये ऐकल्याच्या नंतर खूप भरून आलं आणि खूप छान वाटलं. असं वाटत होतं त्या ताईंशी बोलावं, खरंच त्यांच्याशी म्हणजे पर्सनली बोलावं, पर्सनली त्यांना शुभेच्छा द्याव्या, पर्सनली त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करावं. इतकी छान म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं त्यांना गिफ्ट मिळालेलं आहे, कारण त्याच्याशिवाय काहीच नाही. आयुष्यातलं सगळ्यात सुंदर गिफ्ट म्हणजे एका आपल्या सगळ्या म्हणजे म्हणतात ना स्त्रीसाठी मातृत्व असतं आणि ते त्यांना म्हणजे काही असो त्यांचं समजा लक असो काही असो, पण ते आम्ही सांगितल्याच्या नंतर त्यांचं असं म्हणणं आहे की ताई तुम्ही ते जे आसन वगैरे सांगितले त्यांनी आम्हाला फरक पडला. कारण PCODचा हा असा एक प्रॉब्लेम आहे की किती आपण टॅबलेट वगैरे खाल्ल्या किंवा किती काही केलं तर ते कमी होत नाही. शेवटी एक्सरसाइजच हे सगळ्यात मोठं औषध असतं आणि थोडे खाण्यापिण्याचे नियम, बाकी सगळ्याच गोष्टी हॉस्पिटलनी पॉसिबल होतात. हे फक्त आपला एक गैरसमज झालेला आहे. तर ज्या कोणाताईंना PCODचा प्रॉब्लेम असेल ना तर मागचे 1-2 व्हिडिओ पाहताय आहेत चॅनलवरती, ज्यांना प्रेग्नन्सी वगैरे कन्सिव्ह राहत नाही तर ट्राय करून पाहायला काही हरकत नाही ताई. इतकी मोठी आयुष्यातलं जर सुंदर गिफ्ट आपल्याला मातृत्व प्राप्त होत असेल तर अशा गोष्टी आपल्याला फॉलो करायला काहीच हरकत नाही. हॉस्पिटल करूच तर तुम्ही तेही करा आणि हेही करा. तर चला म्हणलं आज थोडंसं घरातलं कोपरे कापरे डीप क्लिनिंग करावं, कारण काय होतं ह्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं नाही ना तर मग कॉक्रोच मामा घरात येण्याची 99% चान्सेस. तर थोडंसं एक 15 दिवसात न म्हणा 20 दिवसात न म्हणा कोपरे कापरे साफ केले ना थोडंसं डेटॉल वगैरे टाकून तर झुरळ घरामध्ये होत नाही. दुसरी एक गोष्ट की खरकटी भांडी वगैरे शक्यतो घरामध्ये ठेवूनच नाही, आम्ही तर ठेवतच नाही. आता बऱ्याच म्हणजे काही काही मागं पण कमेंट झाल्या की ते ट्रॉल्यांमध्ये झुरळ होतात त्याच्यामुळे आम्ही ट्रॉली करत नाही असं तसं, किंवा मग ट्रॉल्यांमध्ये शक्यतो म्हणतातच सगळे, पण थोडंसं आपण खरकटे भांड्याचं वगैरे काळजी घेतली ना किंवा मग 8-15 दिवसात हे थोडंसं कोपरे वगैरे साफ करायची डेटॉल वगैरे मारून तर मग अजिबात झुरळ यायची घरामध्ये शक्यताच नाहीये. थोडंसं सफाईवर ध्यान देणं हेच बाकी असतं. क्लिनिंग नाही केली की झुरळ आपोआप येणारच. मग बाकी किती प्रकारचे औषधं आणा किंवा काय, थोडीशी सफाई करून जेल वगैरे झुरळांचं जे पण औषध मार्केटमध्ये मिळतं किंवा घरी बनवून लावा. जे बोरिंग पावडरचं आम्ही दाखवलेलं आहे, कॅरम पावडरचं सॉरी, तर मग ते जर एक कोपऱ्या कापड्याने असं थोडंसं सफाई करून लावलं महिन्यातनं 1दा किंवा 2दा म्हणा तर झुरळांचे चान्सेस अजिबात नाही. ते औषध सुद्धा कसं बनवायचं आम्ही एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आम्ही शक्यतो तेच बनवतो आणि इमर्जन्सीकडे जेल पण ठेवलेले आहे घरात. पण शक्यतो एखादा झुरळ जर दिसला तर झुरळ कुठे दिसतात, गॅसच्या शेगडीच्या खाली कोपऱ्या कापऱ्यानी, थंडीमध्ये तिथं त्यांचं प्रमाण जास्त असं, गरम ठिकाण जिथं असतं तिथं झुरळ पाहायला मिळतात. तर अशा वेळी जिथं आपल्याला वाटतंय की गॅसचे तिथं खालच्या साईडला ट्रॉल्यांमध्ये कुठं तर औषध अगोदरच थोडासा एखादं झुरळ जर दिसलं ना की लगेच थोडंसं सतर्क होऊन जर आपण ठेवून दिलं तिथं तर झुरळ होत नाही. आता म्हटलं चला मिक्सर क्लीन करावं, तर मिक्सरमध्ये हे असे काने कोपरे आपल्या हाताने क्लीन होत नाहीत व्यवस्थित, तर कपडा टाकून असं चाकूच्या वगैरे सहाय्याने हे असं व्यवस्थित क्लीन होतं. कारण बोट तिथं जात नाही आणि अशा काही वस्तू असतात की बोट न गेल्याने ते व्यवस्थित तिथं साफ होत नाही. मग चाकू म्हणा चमचा म्हणा असं काही घेऊन थोडंसं असं क्लीन करायचा प्रयत्न केला की होऊन जातं. आणि एकदा म्हणजे असं वारंवार ह्या गोष्टी केल्या की डीप क्लिनिंगची गरज लागत नाही. थोडंसं आपण जर जास्त लक्ष नाही, आता मिक्सरला जवळजवळ रोशनी आल्यापासून तिने मला असं वाटतं 1-2दा वरनच क्लीन केलं तर मग आतमध्ये म्हणलं चला आज थोडंसं हे अशा पद्धतीने होतच, आपण किती काही केलं ना ते खराब होतच, कारण रोजचं त्या मिक्सरला काम आहे, किती सफाई केली तरी ते खराब होणारच. तर मग अशा पद्धतीने आपण जिथं आपला हात किंवा बोट जात नाही तर कानेकोपरे आपण साफ करू शकतो. तर चला सकाळ सकाळ काम आवरलंय आज, आणि आज म्हणलं आता बरेच दिवस झालेत झाडांकडे काही लक्ष नाही, म्हणलं झाडांकडे जाऊन जरा फेरफटका मारून यावा. तर ताई म्हणली चल पेरू आहे का झाडाला बघू, कारण थंडीमध्ये आहे ना पेरूचं चाट खायला खूप छान लागतं. असे लय पिकलेले पण नाही लय कच्चे पण नाही, त्याचे अशा फोडी करायच्या आणि मिरची आणि मीठ टाकायचं त्याला, लाल तिखट, इतकं छान लागतं चटपटीत एकदम. हा सापडला का?
तर म्हणलं चला आज झाडं म्हणलं ना की यांच्याकडे पाहिलं ना अगदी मन खुश होतं. आणि आमच्या जंगल विलातले सगळ्या सदस्यांचं झाडं हे एक प्रकारचे जीव की प्राण आहेत सगळ्यांचेच. काय माहिती लहान मोठ्याशी रुद्र, आर्यन, ध्रुव सगळेचे सगळे तसेच येतं. हे पण दाजी पण सगळे तसेच येतं. इतका जीव आहे त्यांचा झाडात. एखाद्या झाडाला सुकलं, काही उन्नी लागली का एवढं जीव खालीवर होतं. त्यांना अजिबात करमत नाही दिवसभर. मग असंच झालं. मग खाली आंब्याचे झाडं होते ना, तर त्या झाडाला काय झालं की उन्नी लागली. आणि उन्नी लागल्यामुळं एवढं मोठं झाड आहे तसं असं म्हणजे उभे वाळून गेलं ते. तर इतकं म्हणजे दुःख झालं ना बापरे. म्हणजे हे पण आता कॅमेरे चालू आहे ते सगळे व्हिडिओ मध्ये बघत असतात कुठं काय चाललंय. आणि दाजींचा पण लय म्हणजे झाडांमध्ये अतिशय अति प्रमाणात जीव आहे. तर चला म्हणलं चला आज फिरून बघू, कारण आता सीझन सध्या पेरूच येऊ राहिले झाडांना, दुसरं तर सध्या काही नाहीये बरं का. तर म्हणून चला मग आता सकाळपासून जरा गारा हवा पण सुटली अशी एकदम. ऊन तर नव्हतंच, आत्ताच पडलंय ऊन. तर म्हणलं चला आता उन्हाला बसून म्हणलं छानपैकी याची पार्टी करावात आपलं पेरूची चाटची. तर चला आता पेरूचं चाट बनवू. आता ताईनी इतके सारे हे केले पेरू, हे बघा 4 सापडलेत तिला. आणखी तिकडं सापडतात ते का जाऊन दे, थोडे मग काढले तेवढे बाद झाले. बबलू भाऊ काढतील ना. मग इकडं घुसली मॅडम पेरू काढायला तोडायला ना. हा ना, पण वर असल्यावर थोडस हेच होतं ना. हा चलते का हे घेऊन जाऊ आपण. आजकाल कसं थंडी सुरू झाली ना की झाडांची गळती सुरू होती. सगळ्याच झाडांचं तेच आहे. आणि एकदा थंडी संपली की नवीन पालवी फुटती. सगळ्या झाडांचा इतका पाला पडतोय ना, किती पण सफाई करा तरी पण सगळं तसंच आहे. हा हे बघ ना कसले आले भारी. आणि लय गोड पेरू बाई, हे किती भारी आळी पडली होती पण आता छान आहे. हा ते आळ्याचं ते हे आणून लावलं होतं पहा, हे असा प्रकारचा कप. आपाप आळ्या त्याच्यात म्हणजे माशा लागल्या होत्या, सॉरी आळ्या नाही तर ते माशा लागल्यामुळं सगळं किडत होते ना पेरू. तर त्याच्यामध्ये सगळ्या माशा येऊन पडल्या होत्या त्याच्यामध्ये. हे जे होल आहे ना, जसं मागच्या व्हिडिओ मध्ये पण दाखवलं होतं. एका ताईंनी विचारलं पण होतं की हे कुठून आणलंय म्हणून. पण हे जे औषधं भेटतात ना झाडांचे, त्यांना विचारलं ना की माशा झाडाला माशी लागली त्याच्यावर तर ते देतात. आम्ही मेंटेनन्स दिलेला आहे नर्सरीचा. पण हे जे आहे ना ही यांनी आणली होती, माशी लागली म्हणले, सांगितलं तिथं तर त्यांनी आणले. हा नाही झाडांचं सगळं मेंटेनन्स जिथून झाडं घेतलेले आहेत ना त्यांनाच दिलेलं आहे. तेच येऊन सगळं काही औषधं फवारण्या सगळं काही बघतात. तुम्हाला असं वाटलं की त्यांनीच आणलं की. हे बघा पक्ष्यांनी खाऊन टाकलेत काय काय पेरू पा. एवढे निघलेत. आता मस्त चाट बनवूयाचं. चला सगळेच खाते. पोरं पण घरीच आहेत सगळे. ध्रुवच फक्त स्कूलला गेलेला आहे. बघलो ना म्हणलं काढून घ्या. एवढंच घ्या पहिले. इकडे स्वीटी मॅडम बघा. स्वीटी राणी आमच्या स्वीटी राणीला हे बिस्किट एवढे आवडते. आणि मग अशी एक दिलं तर अजून मागायला लागली. तर ध्रुव स्कूलमध्ये जायच्या अगोदर ध्रुवनी सगळं पॅकेट तिच्या पुढे आणून टाकून दिलं. आणि म्हणला खाऊन दे, तिला लई भूक लागलेली आहे सध्या. तर म्हणलं राहून दे आता, टाकलंय पण नाही खाल्लं आता तिने. त्यातलं अर्ध खाल्लं आणि तसंच ठेवलंय. स्वीटी काय ग बाळा, खाऊन घेते पण परत पॅकेट मध्ये भरून ठेवून द्यावं लागण. आता तुलाच द्यावं लागण परत ते. बबडे क्यूट बच्चा. चल चालले मी, बाय. तर चला म्हणलं मस्त असा पेरूचा चाट बनवावा. पेरू पाहिले की लहानपणीची आठवण येते. शाळेसमोर ना मस्त मोठा पेरू 1 रुपयामध्ये, त्याला 2 कट मारलेले, त्याच्यामध्ये मस्त अशी भरगच्च मिरची आणि मीठ टाकून 1 रुपयामध्ये रोज खूप सारे पेरू खाल्लेले आहेत. रोज आजीकडनं 1 रुपये घेऊन जायचा. आणि शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये बाकी काही नाही पण पेरूची गाडी शाळेसमोर असायची, हमखास असायची. आणि मग तिथून जाऊन आपल्या चॉईसनी जो आवडतो तो मोठा पिवळा धमक पेरू पाहून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये मीठ मिरची लावून मधल्या सुट्टीमध्ये डबा खाल्ला की छान असा पेरूचा एन्जॉय घ्यायचा. तर अशा काही आठवणी असतात लहानपणीच्या की त्या फक्त आठवणीतच राहतात. ते दिवस आपण परत आपल्यासमोर येत नाहीत. तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात त्या फक्त पाहून आठवायच्या आणि मिस करायच्या. तशीच ही एक आठवण आहे मोठ्या पेरूची, शाळेत ज्यावेळेस लहान होते त्यावेळेसची. तर छान असा पेरूचा चाट इथं तयार झालेला आहे. आणि आता मस्त बाहेर लॉनमध्ये बसून थंडीच्या कडाक्यामध्ये छान असा तिखट पेरू चाटचा एन्जॉय घेणार आहोत. आमच्या रोशनीला चुलीवरच्या स्वयंपाकातला इंटरेस्ट आहे ना.
चुलीवरच्या स्वयंपाकात लय इंटरेस्ट आहे. तू घरी करत होती का तिकडं? हा, तिच्या सासरी ती तिकडं चुलीवरती स्वयंपाक करायची रोज. आता इथं आम्ही कधीतरी ती म्हणत असती बनवू का, मग आम्हाला पण आवडतं म्हणत असतं बनव चल. मग आता 31st प्लॅनिंग करू बरं का आपण. बघा मस्त संध्याकाळचं वातावरण, चुलीतला धूर तो कसा चाललाय वरती सगळा, आणि छान असं क्लायमेट झालंय. आजकाल अंधार खूप लवकर पडतोय, कारण थंडीच्या दिवसात आहे ना अंधार खूप, म्हणजे 6 वाजायच्या आतच अंधार पडून जातो. 5:30 वाजले की लगेच दिवस जायला सुरू होतो. हा 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 सगळे पक्ष्यांचा चिवचिवाट चाललाय आपल्या आपल्या घरी जायला, मस्त उडत 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 हलकासा आवाज करत 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 त्यांच्या घरी जायचं काम चालू आहे. चिमण्यांचं, कावळ्यांचं, टिटव्यांचं. मस्त असं प्रसन्न वातावरण वाटते. तिकडे शेतामध्ये बघा पाखरं जे असतात ते मालाचं नुकसान करतात, म्हणून मग ते अशा प्रकारचे बुजगावणे किंवा मग एक बांबू रचून त्याच्यावरती असे पांढरे कपडे ते असे लावले जातात शेतामध्ये. ते का तर बरेच दिवस मला सुद्धा माहिती नव्हतं हे असं का आहे, पण जसं की लग्न झाल्यानंतर माहिती पडलं की कुणीतरी उभं आहे असं पक्ष्यांना वाटतं, आणि मग ते शेतमालावरती येऊन ते शेतमाल खात नाहीत, किंवा मग मक्काचे कणस, बाजरीचे कणस, गहू, ज्वारी, बाजरी, शक्यतो बाजरीच्या आणि ज्वारीच्या कणसाला ते खातात, नुकसान भरपूर करतात. म्हणून कुणी ते असं बुजगावणं बनवून लावतात, हात बनवून लावतात, डोकं बनवून लावतात. पण यांनी आहे ना डायरेक्ट तिथं पहा काठ्या लावून पांढरे कपडे त्याच्यावरती टाकून दिले, तर जेणे की म्हणजे पक्ष्यांना वाटन की शेतामध्ये कुणीतरी उभा आहे आणि ते धान्य खायला, म्हणजे शेतमाल खायला येणार नाहीत. अशा पद्धतीचे हे शेतकऱ्याचा आयडिया आहे पहा. आमचा सिंबा पण आलाय बघा इथं. सिंबू, ए सिंबडी, सिंबू काय माऊ, स्वीटीला कुठं सोडलं बाबू तू? हा कुठं सोडलं स्वीटीला सांग तू. स्वीटू राणी कुठं सोडलं? स्वीटू राणीला एकटाच कस काय फिरतोय तू आज? जा स्वीटीला बोलून आण, पळ जा लवकर, जा ना बाळा. मस्त चुलीवरच्या कडक कडक भाकरी चाललेल्या आहेत रोशनीबाई. पापडा लय भारी ग, ते पूर्ण भाकर आहे कडक आहे. भाकरच खावा काय मग? तर बाबा आमची जाळ फुकू राहिले आहे का बाबा? चुलीवरच स्वयंपाक बघून काय आठवलं तुम्हाला? बघा आता पहिलं माझ्या दळू लागले तुम्ही? मग बाबाला लय मजा येते असं चुलीवर स्वयंपाक करायला. नाही सगळं करतो आम्ही दोघं जण. फोटो हा शपथ बघ खोटं नाही. काय करतात गेलं पहिले. मग अक्का चुलीवरच लय मजा येते खायला. भाकरी ना नाही सगळ्या नको करू, पातळ भाकर छान लागते पण. आता काय करणार तू? आमटी ना, डाळीची आमटी. हा हा डाळीची आमटी आज भारीच बेत होऊन जाईल मग. कांदा, लिंबू, डाळीची आमटी आणि मस्त असं चुलीवर करायचं म्हणलं की ह्यांना बसायला लय मजा येते दोघांना. होय बाबा? चुलीवर करायचं म्हणलं बसायला. चुलीवर जन्म गेला आमची छोटी सिंबा बघा. सगळी फॅमिली मेंबरच आमची इथे आहेत. हा ना छोटे सिंबा, चला इकडे, कल्ला करू नका बरं सगळेजण. बाबा चुलीमध्येच कांदे टाकले होते भाजायला. काळ्या मसाल्याची आमटी आणि चुलीत भाजलेले कांदे, त्याच्याशिवाय मजा नाही ना. तर बघा मला तर गरम गरम बाजरीच्या भाकरी पाहिल्याच्या नंतर कंट्रोल होत नाही. अर्धी भाकर मी खाऊन बसले मस्त कडक. रोशनीच्या हातच्या बाजरीच्या भाकरींची तीच खासियत आहे, छान करते बाजरीची भाकरी. आता तुला 31st ला बऱ्याच भाकरी करावं लागते बरं का, तयारीत राहा. हा करशील ना? काय ना काय होय बाबा? मग किती खाऊ? एक खा, दोन खा. बाबा म्हणतात एक खा, दोन खा. हा जाळ घालाय काय? बाबा म्हणतात मी हाय जाळ घालायला किती खा. आमच्या बाबांना जाळ घालायला आवडतं चुलीला, कारण
बाबाला आता चूल बघायला भेटतच नाही, बाबाला जाळ घालायला आवडतं पहिले चुलीवर. काची बाई माई म्हातारींनी जाळ घालून बाबा आहे ना पहिले, आमचे बाबा पहिले ना चुलीवरती, आमचे बाबा पहिले आहे ना चुलीवरती पाणी तापवायचे. हा. पण आता पाणी ते चुलीवर तापवायचे पण वेळ नाही, त्या निमित्ताने तरी बाबांना सकाळ सकाळ चूल पेटवावं लागायची. अक्का गप्पा आता तू नको बोलू, काकाला काय कळत नाही काय नाही. आता गिझर लावल्यापासून ते चूल पण नाही पेटवत आणि काहीच नाही, त्याच्यामुळे चूल पेटवली की पहा इथे येऊन बसलेत ते कांदे प्लेट मध्ये ठेव ना बाई, तिकडे ते ताट आहे त्याच्यात दे ठेवून. ध्रुवा पाणी खेळायचं नाही, पाणी खेळायचं नाही. तर मस्त अशा भाकरी इथं कडक कडक तयार झालेल्या आहेत. आणि भाकरी करायला चुलीवरती ना वेळ लागतो पण भाकर ही चुलीवरची खायची एक मजा वेगळीच असते. भाकरी करता करता असा हा वरती आलेला कडक कडक पापुद्रा खायला मला आणि स्वातीला तर फार आवडतो. तर करता करताच अर्धी भाकर तरी नक्कीच आम्ही दोघीजणी खात असतो चुलीवरची. आणि भाकरी झाल्या, बाबा इथं मस्त जाळ घालतायत, अजून आमटी राहिलेली आहे. पण चला आता व्हिडिओ आज ना थोडंसं बाकीचं दुसरं कामं असल्यामुळं पुढचं शूट घ्यायला जमलं नाही. चला मग भेटूयात मैत्रिणींना आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे अगदी मनपूर्वक आभार मानतो. आणखी हे सुद्धा यायचे राहिलेले आहेत आणि हे आले की बाहेरच इथंच स्वयंपाक केला ना, इथंच बसून आम्ही सगळेजणी आमटी भाकरीचा एन्जॉय घेणार आहोत. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.